मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा मुद्दा आहे की कमी खर्चात खाद्याचे प्रमाण आणि कोंबडीला एका दिवसाला लागणारे खाद्य आणि पिल्लाला लागणारे खाद्य। पहिल्या दिवसापासून तर एका महिन्यातले पिल्लांना लागणारे खाद्य कोणते द्यावे व किती द्यावे त्याचे प्रमाण। तर मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करजा। तर चला मित्रांनो, सांगतो तुम्हाला आजचा मुद्दा। मित्रांनो, कोंबडीच्या एका दिवसाच्या पिल्लापासून तर 6 आठवडे त्यांना स्टार्टर फीड आवश्यकता असते, कारण त्यामुळे 20% प्रथिने असतात। हे फीड दिल्यामुळे त्यांना वाढ झपाट्याने होते। हे फीड त्यांना आवश्यकता असते आणि 28 ग्राम प्रतिपक्षी एवढे खाद्य द्यावे, त्यांची वाढ झपाट्याने होते। आणि मित्रांनो, आपल्या गावरान कोंबडी असल्यामुळे आपल्याला खाद्याचा खर्च कमी करावा आहे। त्याकरिता आपण त्यांना मक्याचा भरडा आणि तांदूळाचा भरडा हे द्यावे आणि त्यामध्ये 50% स्टार्टर फीड द्यावे, त्यामुळे त्यांची वाढ वेगाने होते। मक्याचा भरडा आणि तांदूळाचा भरडा कोंबड्यांना ऊर्जा आणि कार्बोहायड्रेट प्रदान करते, त्यामुळे त्यांना वाढीला आवश्यकता असते। मित्रांनो, आपला दुसरा मुद्दा आहे की एका कोंबडीला लागणारे खाद्य एका दिवसापासून तर ती मोठी होईपर्यंत। तर चला मित्रांनो, ते जाणून घेऊया। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करजा बरं। चला मग मित्रांनो, जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण पहिले 6 आठवड्याचे नियोजन ते पाहिलेले आहे। तर मित्रांनो, आता आपण घेणार आहे मोठी कोंबडीला लागणारे खाद्य। हे खाद्य आपले मक्याचे भरडा आणि तांदूळाचा भरडा आणि 50% स्टार्टर फीड द्यावे। त्यामध्ये आपण एका कोंबडीला साधारणपणे तिच्या वजनाप्रमाणे 5 ते 7% एवढे दररोज दिले पाहिजे। तर मित्रांनो, आपण ते कसे द्यावे त्याचे प्रमाण। ते द्यायचे प्रमाण: 1 किलोच्या कोंबडीला साधारणपणे 50 ते 70 ग्राम खाद्य दिले गेले पाहिजे। त्यामध्ये आपला कमी खर्च यावा म्हणून आपण काकडी, टमाटे किंवा उरलेला बाजारचा भाजीपाला द्यावा, त्यामुळे आपला कमी खर्च होईल आणि आपल्याला नफा जास्त होईल। तर मित्रांनो, अशी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।